तर बॉलिवूडचे अनेक कलाकार त्यासोबतच मराठी चित्रपट सृष्टीमधली अनेक माणसं या ठिकाणी पोहोचताना दिसतात। अभिनेता शाहरुख खान आझाद मैदानावरती पोहोचलाय। अभिनेता विकी कौशल, अभिनेता शाहरुख खान, सचिन तेंडुलकर अशा सगळ्यांची उपस्थिती आपल्याला आझाद मैदानावरती बघायला मिळते आणि या निमित्ताने एकमेकांच्या भेटीगाठी घेणं सुद्धा या सगळ्या सेलिब्रिटीज सुरू आहे। अवघा काही वेळ उरलेला आहे, 45 मिनिटं अवघी आपण म्हणू शकतो या शपथविधीच्या सोहळ्यासाठी। त्यामुळे दिग्गज कलाकारांची उपस्थिती एकूणच सिनेविश्वामधल्या, बॉलिवूडमधल्या असतील किंवा मराठी चित्रपट सृष्टीमधल्या असतील आपल्याला पाहायला मिळते। त्यासोबतच इथे आलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांसाठी, सगळ्या मान्यवरांसाठी एक वेगळी सांगीतिक मेजवानी आपण म्हणू शकतो। अजय अतुल यांचा हा कार्यक्रम आणि ही थेट दृश्य पाहतोय आपण आझाद मैदानावरती। मुकेश अंबानी हे सुद्धा आपल्या कुटुंबियांसोबत इथे दाखल झालेले आहेत। व्यावसायिक मुकेश अंबानी हे सुद्धा आपल्या कुटुंबियांसोबत इथे पोहोचलेले आहेत। मुकेश अंबानी आणि अनंत अंबानी हे दोघे सुद्धा आहेत। त्यासोबत शाहरुख खान आणि रणवीर सिंग या दोघांची सुद्धा सेलिब्रिटीज म्हणून या ठिकाणी विशेष उपस्थिती बघायला मिळते। सध्याची जर पुन्हा एकदा आपण आतापर्यंतच्या घडामोडींवरती लक्ष वेधून घेऊया। सध्या अमित शहा हे पोहोचताना दिसत आहेत आझाद मैदानावरती। काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। वेगवेगळे सेलिब्रिटीज सुद्धा पोहोचतात। धगधग गर्ल माधुरी दीक्षित ही सुद्धा इथे पोहोचली आहे। माधुरी दीक्षित आणि तिचे पती हे दोघे सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आपण पाहतोय। त्यामुळे अनेक मान्यवरांची उपस्थिती, अनेक सेलिब्रिटी चेहरे आपल्याला बघायला मिळत आहेत या शपथविधीच्या निमित्ताने। देवेंद्र फडणवीस हे आझाद मैदानाच्या दिशेने रवाना झाल्याची सुद्धा आताची एक मोठी अपडेट समोर येते। त्यामुळे अगदी काही वेळामध्ये देवेंद्र फडणवीस हे सुद्धा पोहोचतील। सध्या एकनाथ शिंदे हे या ठिकाणी पोहोचलेत आणि देवेंद्र फडणवीस त्यांच्या सोबतच अजित पवार हे दोघे सुद्धा या ठिकाणी पोहोचतील आणि